चार असंख्य 1,00,000 कल्प, ज्यांनी बोधिसत्व अवस्थेत पारमिता पूर्ण केल्या, 4 आर्य सत्य आर्य अष्टांग मार्गाचा उपदेश देऊन लोकांना दुःखातून मुक्त केले, असे मार्गदाता महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांना सर्वप्रथम त्रिवार वंदन। तथागतांनी सांगितलेला असं धम्म, त्या असं धम्मावरती श्रद्धा ठेवून त्या मार्गावरती आरूढ झालेला पूजनीय संघ, जो श्रोतापन्न सकृदागामी अनागामी आरंत फळाला प्राप्त आहे, अशा संघाला सुद्धा सर्वप्रथम त्रिवार वंदन। ज्यांनी संपूर्ण आयुष्य मनुष्य मात्राच्या हितासाठी सुखासाठी खर्च केले, बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एक नवीन जन्म दिला, असे उपकार करता परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा सर्वप्रथम त्रिवार वंदन। आज बुद्धभूमी मावसाळा चॅनल या वतीने या वर्षवासाच्या कालखंडामध्ये आज आपण तथागतांचा धम्म या चॅनलवरती आपण श्रवण करत आहोत। बुद्ध म्हणतात, कालेन धम्म पसती येतं मंगलमुत्तमम, की वेळेवेळेनुसार धर्माचं श्रवण करणे हे महान पुण्य आहे। आणि या पुण्याला लक्षात घेऊन आज आपण तथागतांची वाणी श्रवण करत आहोत। भगवंताने त्यांच्या धम्मामध्ये कर्मसिद्धांताला खूप महत्त्व दिलेलं आहे, पुण्यकर्माला भगवंताने खूप महत्त्व दिलेलं आहे, पण सर्वसाधारण लोकांना पुण्यकर्म कशामध्ये असतो हे माहीत नसल्यामुळे ते योग्य प्रकारे पुण्यकर्म करू शकत नाहीत। पुण्यकर्म कशामध्ये असतं हे जर समजलं नाही तर तो व्यक्ती चुकीच्या गोष्टीला करून बसतो आणि त्याला असं वाटते की त्याने पुण्य केलं, पण ते पुण्य नसून त्याची एक मिथ्या दृष्टी असू शकते, हे कर्मकांड असू शकते। लोकांना वाटतं की पुण्यकर्म करणे म्हणजे देवाची पूजा केल्यानंतर पुण्य होतं, किंवा मंदिरात गेल्यानंतर नारळ फोडल्यानंतर पुण्य होतं, किंवा अशा अनेक प्रकारच्या कर्मकांडाच्या गोष्टी की जसं की एखाद्या देवीच्या नावाने एखाद्या पशुपक्ष्याचा बळी दिल्यानंतर पुण्य होतं। अशा अनेक प्रकारच्या पुण्याच्या परिभाषा प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं। कोणी असं सांगतं की उपास तापास केल्यानंतर पुण्य होते, तर कोणी असं सांगतं की खूप किलोमीटर लांब चालत गेलात तुम्ही देवाचं स्मरण केल्यानंतर ते त्याच्यामध्ये पुण्य होते। पण खरोखर या सगळ्या गोष्टी पुण्याचा भाग आहे का, याचं जर उत्तर आपण भगवंताकडे जर विचारलं तर आपल्याला नकारात्मक येईल। कारण बुद्धाने ज्याला पुण्य म्हटलं ती पुण्याची परिभाषा वेगळी आहे। कशामध्ये आहे पुण्य, तर बुद्ध सांगतात की पुण्य हे पुण्याचे 5 अंग आहेत। जर हे 5 अंग जर आपण आपल्या जीवनात पूर्ण करू शकलो तर आपण महान पुण्य प्राप्त करू शकतो। तर पुण्यामध्ये काय येतं, दान, श्रद्धा, शील आणि समाधी प्रज्ञा, या 5 गोष्टीमध्ये महान पुण्य आहे। जर एखादा व्यक्ती दान करत असेल, एखादा व्यक्ती बुद्ध धम्म संघ या 3 रत्नावरती श्रद्धा ठेवत असेल, शिलाचं पालन करत असेल, साधना करत असेल आणि प्रज्ञा विकसित करत असेल, या 5 गोष्टी जर त्याने त्याच्या जीवनामध्ये जर विकसित केल्या तर तो महान पुण्य प्राप्त करू शकतो। तर बुद्धांनी याच्यामध्ये पुण्य सांगितलं आहे। ह्याच्या व्यतिरिक्त पुण्याच्या जे काही परिभाषा आपण आतापर्यंत ऐकलेल्या असतील त्या सगळ्या मिथ्या दृष्टीमधल्या आहेत। कारण सम्यक संबुद्धाची वाणी ही त्रिकालवादी सत्य असते। सम्यक संबुद्धाचा प्रत्येक शब्द हा सत्य असतो। अनेक कल्पापर्यंत पारमिता पूर्ण केल्यानंतर हे बोधिसत्वाला झालेलं ज्ञान प्राप्त असतं आणि या ज्ञानामध्ये कधी भेसळ नसते, या ज्ञानामध्ये कधी चुकीचे शब्द नसतात आणि हे ज्ञान कधी माणसाला दुर्गतीकडे नेऊ शकत नाही। जो कोणी बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या मार्गावर चालून त्याचं जीवन समर्पित करतो असा व्यक्ती कधी दुर्गतीला जाऊ शकत नाही। म्हणून आपण या दानाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे की पुण्य कशामध्ये आहे, पुण्य आहे एक दानामध्ये। भगवंताने सांगितलं की दानामध्ये पुण्य आहे। मग लोकांना असं वाटेल की आपण जे दान करतो ते पुण्य आहे का, पण नाही। दान देण्याची सुद्धा एक पद्धत आहे। जर ती पद्धत जर त्या पद्धतीने जर दान देता आलं नाही तर ते सुद्धा पुण्य बनू शकत नाही। मग पुण्यामध्ये काय आहे, दान। तर दान कसं द्यावं, तर मग बुद्ध सांगतात की दान देत असताना त्या दानामध्ये 3 गुण असले पाहिजेत। एक त्यागाचा गुण असला पाहिजे, एक सेवेचा गुण असला पाहिजे आणि एक मैत्रीचा गुण असला पाहिजे। जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला दान करतो, मग आपल्या घरी जर एखादे भिक्षू आले असतील, त्या भिक्षूंना जेव्हा आपण दान करतो, आपल्या समाजातला एखादा बांधव असेल त्याला आपण जेव्हा दान करतो, तर दानाची परिभाषा खूप मोठी आहे, त्याचे अनेक प्रकारचे भाग आहेत। पण त्या दान देत असताना त्या दानामध्ये जर त्यागाचा गुण नसेल
कारण एखादी गोष्ट द्यायची असेल तर ती सर्वप्रथम सोडावी लागते, आणि सोडणे म्हणजेच काय आहे? त्याग आहे. ज्याच्याकरता आपण ती गोष्ट देत आहे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये सेवा करण्याचा भाव पण असला पाहिजे, आणि त्याच्याबद्दल आपल्या मनात मैत्री असली पाहिजे. दान देत असताना आपल्या मनात जर त्याग नसेल, आणि ज्याला देत आहे त्याच्याबद्दल आपल्या मनात मैत्री नसेल, सेवा करण्याचा भाव नसेल, आणि द्यायचं म्हणून जर आपण एखादी गोष्ट जर दिली तर ती पुण्यामध्ये जात नाही. बुद्ध म्हणतात ती गोष्ट व्यर्थ जाते. पुण्यामध्ये कोणती गोष्ट जाते? दान देत असताना त्याच्यामध्ये त्याग, मैत्री, सेवा हे 3 गोष्ट समाविष्ट असले पाहिजेत, तेव्हा ते पुण्याला सार्थक ठरत असतो. पण दान देताना चित्त कसं असलं पाहिजे? दान देण्याच्या अगोदर प्रसन्न असलं पाहिजे. दान देताना सुद्धा प्रसन्न असलं पाहिजे, आणि दान दिल्यानंतर सुद्धा प्रसन्न असलं पाहिजे. मग लोकांना दान शब्द ऐकता क्षणी त्यांना असं वाटतं की दान म्हणजे फक्त पैसा देणे. मग लोक विचार करतात दान द्यायचं म्हणजे पैसा द्यायचं, तर असं बिलकुल नाही. भगवंताने अशी कुठेच व्याख्या केली नाही की दान म्हणजे पैसा देणे होय. तर पैसा देणे हे आर्थिक दान आहे. असं गृहीत पकडा तुम्ही की दान नावाचं एक वृक्ष आहे, आणि त्या वृक्षाला अनेक प्रकारच्या फांद्या आहेत. तर एका फांदीला तुम्ही जलदान म्हणा, एका फांदीला तुम्ही अन्नदान म्हणा, एका फांदीला तुम्ही वस्त्रदान म्हणा, एका फांदीला तुम्ही आर्थिक दान म्हणा. त्या अशा छोट्या मोठ्या अनेक फांद्या आहेत. तसेच छोटे मोठे असे अनेक प्रकारचे दान आहेत. आणि त्या झाडाचा मुख्य जे खोड असतो, मुख्य जे झाडाचा पाया जो असतो, तर जे खोड जे मुख्य आहे त्याला काय? धम्मदान म्हटलेलं आहे. बुद्ध म्हणतात सब्बदानं धम्मदानं जिनाती, सर्व दाना सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे? धम्मदान आहे. धम्मदान म्हणजेच काय? लोकांच्या हितासाठी, सुखासाठी लोकांपर्यंत बुद्ध वचन पोहोचवणे. त्या वचनातून लोक दुःखातून मुक्त होऊ शकतात, असं धम्म अमृत लोकांपर्यंत पोहोचवणे हे महान दान आहे. याला धम्मदान म्हणतात. लोकांना वाटतं की त्यांनी एखादं पैसा दान केला, एखादं वस्त्र दान केलं म्हणजे आम्ही धम्मदान केलं, तर अजिबात नाही. धम्मदान म्हणजे धर्माचं दान. त्याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा एखादी वस्तू दान करतो तर त्याला तेच म्हणा. जसं तुम्ही फलदान केलं त्याला फलदानच म्हणा, त्याला धम्मदान म्हणू नका. वस्त्र केले दान तर त्याला वस्त्रदानच म्हणा. जल केलं तर जलदान म्हणा. धम्मदान म्हणजेच काय? भगवंताची वाणी लोकांच्या हितासाठी, सुखासाठी त्यांना सांगणे, ते म्हणजे काय? धम्मदान आहे. ही अशा अनेक प्रकारची धम्मदानाची काय परिभाषा आहे. पण दान देत असताना त्या दानाच्या पाठीमागे आपला कोणता हेतू आहे, तशा प्रकारे त्या दानाची फळं आपल्याला प्राप्त होऊ शकतात. मग हेतू कसा असला पाहिजे दान देताना? सर्वसाधारण लोक दान देताना असा हेतू ठेवतात की या दानाच्या बलाने, या पुण्याच्या बलाने मला संसारातलं सगळं सुख प्राप्त हो, असं सर्वसाधारण लोक त्या दानाच्या मोबदल्यात जे पुण्य प्राप्त करतात त्या पुण्याच्या मोबदल्यात या गोष्टी ते मागत असतात. पण बुद्ध म्हणतात की दानाच्या पाठीमागे जर सम्यक संकल्प जर कोणता असला पाहिजे तो निर्वाणाचा असला पाहिजे. की काय? सब्ब दुःख निरुजंती भव निब्बाण संतिके, सर्व दुःखाचा नाश हो आणि निर्वाणाची प्राप्ती हो. मी आज जे काही माझ्या जीवनात पुण्य केलं आहे, या पुण्याच्या नावेमध्ये बसून मी निर्वाणाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचो, असा त्या व्यक्तीने संकल्प केला पाहिजे. आणि हा संकल्प भगवंताने श्रेष्ठ संकल्प म्हटलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण दान तर दिलं, पण त्या दानाच्या मोबदल्यात फक्त आपण पुण्य मागत असाल, पण निर्वाण जर मागितलं नाही, तर ते पुण्य जरी आपल्या आयुष्यात आलं तर ते पुण्यसुद्धा एक ना एक दिवस समाप्त होऊ शकते. आणि पुण्यकर्म जर समाप्त झालं तर पाप कर्माची फळंसुद्धा आपल्या वाटेला येऊ शकतात. कारण पुण्य आणि पाप हे दोन्ही नष्ट होण्याच्या प्रक्रियेमध्ये असतात. आणि जेव्हा हे नष्ट होतात, पुण्य नष्ट झालं की पापाची फळं प्राप्त होतात, पाप नष्ट झालं की पुण्याची फळं प्राप्त होतात. हे जीवनच पुण्य पापाने बनलेलं आहे. पण बुद्ध म्हणतात की निर्वाणासारखं सुख नाही. मग आपण केलेलं पुण्य हे संसारातल्या वस्तू प्राप्त करण्यासाठी करायचं की या दुःखातून मुक्त होण्यासाठी करायचं, हा सुद्धा संकल्प आपल्याला कळायला पाहिजे. उदाहरणासाठी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. भगवान बुद्ध एकदा भिक्षूंना सांगतात की भिक्षूंनो, 9 कल्पापूर्वी एक पच्चक बुद्ध होऊन गेले. तर त्या पच्चक बुद्धाच्या कालावधीमध्ये एक प्रसंग आहे, तो प्रसंग मी तुम्हाला सांगत आहे. तर बुद्ध सांगतात की भिक्षूंना त्यावेळेला 2 भाऊ होते, आणि त्या 2 भावांकडे ऊसाचा शेती होती. ऊस त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी पेरलेला होता, आणि त्यांच्या शेतीतल्या ऊसामध्ये एवढा गोडवा होता की कोणी जरी तो ऊस ग्रहण केला की त्याचं मन प्रसन्नच होईल, आणि त्याच्या मनामध्ये पुन्हा इच्छा होईल की पुन्हा एक ऊस खावा. एवढा गोडवा त्या ऊसामध्ये होता. आणि 2 भाऊ खूप धार्मिक होते. आणि मग बुद्ध सांगतात की एकदा छोटा भाऊ शेतामध्ये गेला, आणि त्याने त्या शेतातून 2 ऊस तोडले, आणि विचार केला की घरी गेल्यानंतर 1 ऊस मोठ्या भावाला देईन आणि 1 ऊस मी ग्रहण करेन. आणि मग तो रस्त्याने निघाला. रस्त्याने जात असताना
त्याला पच्चेक बुद्ध दिसले. पच्चेक बुद्ध दिसताच क्षणी त्याच्या मनामध्ये श्रद्धाभाव उत्पन्न झाला, मन प्रसन्न झालं आणि मनामध्येच विचार उत्पन्न झाला की मी एक ऊस या पच्चेक बुद्धांना दान दिलं पाहिजे आणि पुण्य प्राप्त केलं पाहिजे. तो पच्चेक बुद्धांपुढे गेला, नतमस्तक झाला, हात जोडून त्या पच्चेक बुद्धाला म्हणाला की हे पच्चेक बुद्धा, आपण माझा एक ऊस ग्रहण करावा. आणि पच्चेक बुद्धाने त्याचा ऊस ग्रहण केला. पच्चेक बुद्धाने जेव्हा तो ऊस खाल्ला, तो ऊस खात असताना याच्या मनामध्ये अजून श्रद्धा निर्माण झाली, प्रीती प्रमोद जागला आणि याला वाटलं की आपल्याकडे अजून एक ऊस आहे, तो सुद्धा ऊस आपण याला दान दिला पाहिजे, या पच्चेक बुद्धांना दान दिलं पाहिजे, अजून आपल्याला पुण्य प्राप्त होईल. मनात विचार आला की हा ऊस तर मी भावासाठी नेत आहे, जर घरी गेल्यानंतर त्याने जर विचारलं, तो जर माझ्यावरती चिडला तर मी काय करू. त्याने विचार केला की हा पण ऊस मी या पच्चेक बुद्धांना दान करतो आणि या ऊसाच्या मोबदल्यात जी काही किंमत असेल ती मी माझ्या भावाला देईन किंवा मी दुसऱ्या शेतात जाऊन एक ऊस आणून त्याला देऊन टाकेल, पण सध्याच्या वेळेला हा ऊस पण मी पच्चेक बुद्धांना दान करतो. या हेतूने तो ऊससुद्धा त्यांनी पच्चेक बुद्धाला दान दिला. पच्चेक बुद्धांनी 2 ऊस ग्रहण केल्यानंतर त्याला आशीर्वाद दिला आणि तो बंधू मनातल्या मनात म्हणतो की मी आज जे काही पुण्य केलेलं आहे त्या पुण्यकर्माच्या बलाने, त्या पच्चेक बुद्धाच्या आशीर्वादाने संसारामध्ये मला सगळ्या संपत्तीचा लाभ हो, अशी तू मनामध्ये इच्छा प्रकट करतो. आणि बुद्ध म्हणतात की श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरंत, पच्चेक बुद्ध आणि सम्यक संबुद्ध या लोकांना जर दान देता आलं तर हे दान अनेक जन्माची शिदोरी ठरू शकते आणि हे महादान असतं आणि हे लोक संसारामध्ये दुर्लभ असतात. आणि या व्यक्तीने पच्चेक बुद्धाला दान दिलं म्हणजे बुद्धाला साक्षात दान दिल्यामुळे याचं पुण्यकर्म खूप अफाट बनलेलं होतं आणि अनेक जन्माची शिदोरी आता याने निर्माण केली होती. पण मनात काय संकल्प केला की या पुण्यकर्माच्या बलाने मला संसारातल्या सगळ्या सुखसुविधा प्राप्त व्हावी. आणि भगवंताने त्याला आशीर्वाद दिला पच्चेक बुद्धांनी आणि तो पुन्हा घराकडे निघून गेला. घरी गेल्यानंतर त्याने मोठ्या भावाला तो प्रसंग सांगितला आणि म्हणाला की आज मी पच्चेक बुद्धाला ऊस दान दिला, तुझ्या वाटेचा सुद्धा ऊस दान दिलेला आहे, तर तुला जर काही वाईट वाटलं असेल तर मी त्याची किंमत तुला देऊ इच्छितो. मोठा भाऊ म्हणाला नाही, तू तर आज खूप महान कार्य केलंस, खूप पुण्य प्राप्त केलंस आणि त्या पुण्यामध्ये तू मला सुद्धा सहभागी करून घेतलेला आहे. मोठा भाऊ सुद्धा खूप प्रसन्न झाला आणि त्याने सुद्धा हात जोडले, पच्चेक बुद्धाचं स्मरण केलं आणि मनातल्या मनात म्हणाला की आज माझ्या नावाचा ऊस तुम्हाला दान देण्यात आलेला आहे, तर त्या पुण्यकर्माच्या बलाने आणि तुमच्या आशीर्वादाने मी लवकरच्या लवकर या दुःखातून मुक्त हो आणि मला निर्वाणाची प्राप्ती हो, असा संकल्प मोठ्या भावाने केला. छोट्या भावाने एक संकल्प केला की सगळ्या संसारातली धनसंपत्ती प्राप्त हो आणि मोठ्या भावाने संकल्पला केला की या संसारातून लवकर मी मुक्त हो आणि निर्वाणाची प्राप्ती हो. आणि दोघा भावांचं जीवन इथे पूर्ण झालं. जीवन पूर्ण झालं आणि हे दोघं मरण पावले आणि या दोघांचा जन्म देवता लोकांमध्ये झाला आणि हे पुन्हा देवता लोकांमध्ये कल्पभरपर्यंत राहिले. तिथं त्यांचं जीवन समाप्त झालं आणि पुन्हा मनुष्य लोकांमध्ये आले आणि त्यावेळेला विपश्यी नावाचे बुद्ध संसारामध्ये उत्पन्न झाले होते आणि हे दोघं बंधू गेले आणि विपश्यी बुद्धाला त्यांनी दान केलं, त्यांची सेवा केली. पण मोठा भाऊ जो होता तो लगेच विपश्यी बुद्धाचा शिष्य बनला, साधना केली आणि त्या जन्मात तो आनंद झाला. पण जो छोटा बंधू होता त्याने विपश्यी बुद्धाची सुद्धा सेवा केली आणि अफाट पुण्य प्राप्त केलं, महान पुण्य प्राप्त केलं आणि पुन्हा मनात संकल्प केला की मला संसारातल्या सगळ्या धनसंपत्तीचा लाभ हो आणि मग निर्वाणाची मला प्राप्ती हो. आणि याचा मृत्यू झाला. मोठा भाऊ विपश्यी बुद्धाच्या काळातच आरंत झाला, पण छोटा बंधू आरंत न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि पुन्हा तो देवता लोकांमध्ये उत्पन्न झाला. आणि त्यानंतर मग तो वेसभू नावाच्या बुद्धाच्या काळात उत्पन्न झाला. त्यावेळेला सुद्धा तो दानच करत राहिला, महान दान त्याने केलं आणि पुन्हा त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा तो देवता लोकात गेला आणि त्याचा फक्त हे जीवन असंच चालत राहिलं. तो देवता लोकात उत्पन्न व्हायचा, तिथून जीवन समाप्त झालं की मनुष्य लोकात यायचा आणि मनुष्य लोकात आला की सगळ्या प्रकारचं सुख समृद्धी त्याला प्राप्त राहायची. अशा प्रकारे प्रसंग त्याच्या जीवनात घडत राहिले. विपश्यी बुद्धाच्या नंतर मग वेसभू बुद्ध आले, त्याच्यानंतर काकुसंद बुद्ध आले, मग कोणागमन बुद्ध आले, कश्यप बुद्ध आले आणि मग सगळ्या शेवटी सम्यक संबुद्ध आले. म्हणजे 5 बुद्धाचा कालावधी लोटून गेला आणि तोपर्यंत हा संसारामध्ये भ्रमण करत होता. देवता लोकात उत्पन्न व्हायचा, तिथून नष्ट झाला की मनुष्य लोकात यायचा, सगळ्या प्रकारचं सुख भोगायचा, इथे मृत्यू झाला की पुन्हा देवता लोकांमध्ये. अशा प्रकारे तो 5 बुद्धांच्या कालावधीपर्यंत पोहोचला.
आणि जेव्हा तो सम्यक संबोधाच्या काळामध्ये जेट्टीय ब्राह्मण म्हणून तो जन्माला आला, ज्याची ओळख होती जेट्टीय ब्राह्मण, आणि हा ब्राह्मण जेव्हा भगवंताला भेटला तेव्हा भगवंताने त्याला धर्म शिकवला आणि निर्वाणाचं महत्त्व समजून सांगितलं, आणि त्या जन्मामध्ये तो भगवंताचा शिष्य बनला, भिक्षू बनला, आणि त्याने अधिष्ठान केलं की या जन्मातच मला माझ्या पुण्यकर्माच्या बलाने निर्वाणाची प्राप्ती हो. आणि भगवंताने ज्याप्रमाणे त्याला साधना शिकवली, कम्मठाण सांगितलं, त्या प्रकारे त्याने अभ्यास केला आणि या जन्मात तो आनंद झाला आणि जीवनमुक्त झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे हेच आहे की पुण्यकर्मसुद्धा आपल्याला भवचक्रामध्ये अटकू शकते. पुण्यकर्माच्या बलाने संसारामध्ये सगळ्या प्रकारच्या सुख समृद्धी प्राप्त होऊ शकतात, पण सुख भोगण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा जन्मामध्ये यावं लागते. आणि बुद्ध सांगतात की जन्म मृत्यूचे जे चक्र आहे ते दुःखद आहे, कारण कर्म जर संपले आणि पाप कर्म जर वाढले तर ते पाप कर्म आपल्याला दुर्गतीला सुद्धा घेऊन जाऊ शकतात, आणि दुर्गतीला गेलेला व्यक्ती खूप कल्पापर्यंत त्याच्यातून बाहेरून तो निघू शकत नाही. म्हणून संसाराने या भवचक्राची निंदा केलेली आहे. बुद्ध सांगतात की छोटीशी विष्ठा जशी दुर्गंधी देते तशा प्रकारे छोटासा भव, मग तो राजाचा जरी जन्म असेल तरी त्या जीवनामध्ये त्याला दुःखसुद्धा भोगायला लागू शकते. म्हणजे प्रश्न हा नाही की संसारातल्या सगळ्या सुख समृद्धी प्राप्त व्हावं, प्रश्न हा आहे की संसारामध्ये दुःख कोणतंच माझ्या आयुष्यात राहू नये. तुम्हाला धन पाहिजे का दुःखातून मुक्ती पाहिजे, कोणता आपला मुख्य प्रश्नच आहे. जर धन असेल आणि सुख नसेल तर ते धन तुमच्या काहीच कामाचं नाही. म्हणून माणसाचा हा प्रश्न आहे की त्याला परिपूर्ण सुखाची प्राप्ती व्हावी, आणि परिपूर्ण सुख म्हणजेच काय, निर्वाण आहे. म्हणून आपण जे पुण्य करतो त्या पुण्याचा पाठीमागचा जो हेतू आहे तो कोणता असला पाहिजे, सब दुःख निरुजंती भव निब्बाण संतिके. कारण पुण्यकर्म कधी वाया जात नाही, पण पुण्यकर्माच्या नावेमध्ये बसून दोन किनाऱ्याकडे आपण जाऊ शकतो, एक सुखाच्या आणि एक मुक्तीच्या. पण बुद्ध म्हणतात भिक्षूंनो, तुम्ही पुण्यकर्माच्या नावेमध्ये बसून मुक्तीच्या किनाऱ्याकडे तुमचे नाव ओळवले पाहिजे. सब दुःख निरुजंती भव निब्बाण संतके, हे बुद्ध वचन आहे. सर्व दुःखाचा नाश हो आणि निर्वाणाची प्राप्ती हो. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये जे काही पुण्य केलं आहे त्या पुण्याच्या पाठीमागे माझा सुद्धा हाच संकल्प असतो की या पुण्यकर्माने माझी प्रज्ञा विकसित व्हावी, आणि या पुण्यकर्माने माझी साधना पूर्ण व्हावी, आणि या जन्मातच मला एखादं आर्यफळ प्राप्त व्हावं. ज्याप्रमाणे श्रोतापन्न सकृदागामी अनागामी आरंत एक जरी फळ प्राप्त झालं तर माझं जीवन सार्थक होईल, याकरता मी माझ्या जीवनामध्ये पुण्य करत आहे. म्हणून पुण्याची खूप मोठी परिभाषा आहे, दानाचे सुद्धा खूप मोठे प्रकार आहेत, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही आपण दान करू शकतो ते आपण श्रद्धायुक्त चित्ताने केलं पाहिजे. म्हणून भगवंताने दानाला सुद्धा खूप महत्त्व दिलं आहे. मग दान अशा प्रकारे आहे. मग त्यानंतर आहे शील आहे आणि श्रद्धा आहे. भगवंतानी पुण्याचे हे 5 अंग सांगितले, दान, श्रद्धा, शील. दान हा विषय आपला झालेला आहे. आपण आता वळूया श्रद्धेकडे. जगामध्ये बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न हे श्रेष्ठ रत्न आहेत. श्रेष्ठ रत्न का आहेत? कारण जगामध्ये सोनं, चांदी, हिरा हे धन जर आपल्याला प्राप्त झालं तर आपण जगातले सगळ्या श्रीमंत व्यक्ती होऊ शकतो. पण जगात सगळ्या श्रीमंत व्यक्ती झाल्यानंतरही सुद्धा आपण सगळं दुःख नष्ट करू शकतो हे सांगता येत नाही. जर सगळ्या श्रीमंत होऊन जर सगळं दुःख नष्ट होत असतं तर सम्यक सिद्धार्थ बोधिसत्व यांना गृहत्याग करण्याची वेळ नसते आली. कारण त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं धन होतं, सगळ्या प्रकारचं त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांना सोडायची गरज का पडली? कारण ते सगळं प्रकारचं राजवैभव, धन, सगळ्या प्रकारच्या गोष्टी असून सुद्धा त्यांचं दुःख मिटू शकत नव्हते. म्हणून या जीवनात धन ही गरज आहे, पण धन आपलं जीवन पूर्ण करू शकत नाही. म्हणून त्याकरता बुद्धरत्न जर माझ्या आयुष्यात मिळाले, धम्मरत्न जर आयुष्यात मिळाले, तर संघरत्न आयुष्यात मिळाले, तर या रत्नाने मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जगातला सगळ्या श्रीमंत व्यक्ती होऊ शकतो. एका धनाने जगातल्या सगळ्या वस्तू विकत घेतल्या जातात आणि एका धनाने जगातल्या सगळ्या दुःखातून बाहेर पडल्या जातं. म्हणून बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न. तर बुद्धरत्न म्हणजे नेमकं काय? बुद्ध म्हणजे बोधी आहे. अशी बोधी आहे की त्या बोधीच्या मार्गाने गेल्यानंतर व्यक्ती निर्वाणाला पोहोचतो. त्या बोधीमध्ये सगळ्या प्रकारचं जगाचं सत्यज्ञान समर्पित असतं, समाविष्ट असतं. अशी परिपूर्ण जी बोधी असते ती बोधी म्हणजेच काय? बुद्ध आहे. आणि धम्म म्हणजेच भगवंताने सांगितलेला मध्यम मार्ग, की त्या मार्गाने गेल्यानंतर 101% मनुष्य दुःखातून मुक्त होतो. आणि संघ म्हणजे कोण? कल्याण मित्र, की तो स्वतःच्या हितासुखासाठी जीवन जगतो आणि लोकसुद्धा या दुःखातून बाहेर पडावे त्यांच्या हितासुखाचं तो कारण ठरतो, लोकांचा तो कल्याण मित्र ठरतो. कारण त्याला जो निर्वाणाचा मार्ग माहिती आहे त्याच मार्गाने तो लोकांना वाटचाल करायला शिकवितो. म्हणून हे बुद्धरत्न, धम्मरत्न, 3 रत्नावरती आपली श्रद्धा जर निर्माण झाली तर आपण कधीही दुर्गतीला जाऊ शकत नाही. भगवान बुद्धाने आनंदाला एकदा सांगितलं की आनंद,
जो व्यक्ती बुद्ध धम्म संघ या 3 रत्नावरती श्रद्धा निर्माण करतो तो व्यक्ती कधीही दुर्गतीला जाऊ शकत नाही, तो कधी नरकात उत्पन्न होऊ शकत नाही, तो कधी तिरच्छानी योनीमध्ये उत्पन्न होऊ शकत नाही आणि तो कधी दुर्गतीला जाऊ शकत नाही. एवढं या 3 रत्नामध्ये बल आहे. म्हणून जे लोक भगवंताचे अनुयायी आहेत, जे लोक खरोखर स्वतःला धार्मिक समजतात, त्यांच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाची श्रद्धा खूप मजबूत बनली पाहिजे. तर श्रद्धा कशी असली पाहिजे? परिपूर्ण असली पाहिजे, फुटलेल्या पात्रासारखी नसली पाहिजे. जर तुम्ही म्हणसाल की मी बुद्धाला मानते, धम्माला मानते, संघाला मानते, त्याच्या व्यतिरिक्त मी बाकीच्या गोष्टीला सुद्धा मानते, देवाला सुद्धा मानते, बाकीच्या चमत्काराला सुद्धा मानते, कर्मकांडाला सुद्धा मानते, तर ही श्रद्धा फुटलेल्या पात्रासारखी आहे की ज्या पात्रामध्ये काही जरी भरण्याचा प्रयत्न केला तर ते वाया जाईल, ते वेस्ट होणार आहे. तर तशी श्रद्धा नको. परिपूर्ण श्रद्धा म्हणजे बुद्धाच्या व्यतिरिक्त, धम्माच्या व्यतिरिक्त, संघाच्या व्यतिरिक्त कोणतेही माझ्या जीवनात दुसरे तिसरे शरणस्थान नाही. हे जेव्हा परिपूर्ण होईल तेव्हा तुमची श्रद्धा पूर्ण होईल. हे श्रद्धा पूर्ण झाली समजून घ्या, तुम्ही तुमच्या जीवनात महान पुण्य प्राप्त केलं. त्याच्यानंतर आहे शील. शीलामध्ये सुद्धा भगवंतांनी महान पुण्य सांगितलं आहे. एवढं महान पुण्य सांगितलं की भगवंत म्हणतात जो व्यक्ती शीलाचं पालन करतो त्याचं 1 दिवसाचं जीवन, जो व्यक्ती शील पालन करत नाही तो व्यक्ती 100 वर्ष जगला, आणि जो व्यक्ती शील पालन करतो त्याचं 1 दिवसाचं जीवन त्या 100 वर्षाच्या जीवनापेक्षाही काय आहे? श्रेष्ठ आहे. आणि एवढंच नाही तर बुद्ध याच्या पुढे सांगतात की विशाखा मिगार मातेला एकदा सांगतात बुद्ध एका विशाखा मिगार मातेला सांगतात की विशाखा मिगार माता, उपसर्व धारण केल्यानंतर एवढं महान पुण्य प्राप्त होते. याच वेळेला जर या जम्बूद्वीपामध्ये एखाद्या राजाने सगळ्या जम्बूद्वीपावरती राज्य केलं, 16 जनपदावरती राज्य केलं, आक्रमण करून त्या 16 जनपदाला जिंकलं, तर तो सगळ्यात मोठा सम्राट जरी बनला, पण त्याच दिवशी एखाद्या उपासकाने अष्टशिलेचं पालन केलं आणि त्यानं जे पुण्य प्राप्त केलं तर त्या पुण्याच्या बरोबरीने 16व्या हिश्शाच्या बरोबरीने सुद्धा तो राजा येऊ शकत नाही. म्हणजे एवढं पुण्यकर्माला भगवंतांनी श्रेष्ठ सांगितलं आहे. म्हणजे एका दिवसाचं अष्टशिलेचं पालन केल्यानंतर आणि त्याच दिवशी एक व्यक्ती, एक राजा, त्याने सगळ्या जगावरती राज्य मिळवलं तरी तो सुद्धा त्या शीलधारी व्यक्तीच्या पुण्यकर्माच्या 16व्या हिश्शात सुद्धा बरोबरी येत नाही. कारण तो राजा जर त्या क्षणाला जर मरण पावला आणि त्याच्याकडे पापकर्म जर असतील तर दुर्गतीला जाऊ शकतो, पण जर पुण्यवान व्यक्ती तर त्या क्षणाला जर मृत्यू पावला तर त्या पुण्यकर्माच्या बलाने तो तावंती देवतामध्ये, तुथिश देवतामध्ये, यामा देवतामध्ये, निर्माणरती देवतामध्ये, अशा अनेक प्रकारच्या देवतामध्ये तो उत्पन्न होऊ शकतो. म्हणजे एवढं त्या एका दिवसाच्या शीलामध्ये सुद्धा काय पुण्य आहे. म्हणून जो व्यक्ती शीलवान आहे तो व्यक्ती पुण्यवान आहे. त्यानंतर आहे समाधी. आता आपण 3 विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, दान, श्रद्धा आणि शील. म्हणून आपण आता 4थ्या विषयाकडे आपण वळूया, समाधीकडे. तर भगवंताने समाधी सुद्धा सांगितलेला आहे. समाधी म्हणजेच काय? मध्यम मार्ग. या मध्यम मार्गामध्येच आर्य अष्टांग मार्ग येतो, त्याला शील समाधी प्रज्ञा सुद्धा म्हटलं जाते. मग साधना करत असताना जेव्हा एखादा उपासक, उपासिका, भिक्षू, भिक्षुणी जेव्हा साधना करतो, आनापानसती करतो, विपश्यना करतो, तर त्या संपूर्ण साधनेचा सार असतो की मनातल्या चित्ताला दूर करणे. मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, हे 3 विकार नष्ट झाले म्हणजे तो निर्वाण अवस्थेला प्राप्त होतो. त्याकरता त्याची साधना असते. साधनेमध्ये आपल्याला आनापानसती आणि काया, वेदना, चित्त आणि धम्मा या 4 प्रकारच्या अनुपश्यना आपल्याला शिकवल्या जातात. निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग एकच आहे, तो म्हणजे समाधी आहे, साधना आहे. लोक म्हणतात की आम्हाला या वर्तमान काळातल्या दुःखातून मुक्त व्हायचं, पण सगळ्यात विशेष म्हणजे अशी गोष्ट आहे की अनेक प्रकारचं दुःख नष्ट करणारी ही साधना आहे. तर आपण एका जन्माचं दुःख काय घेऊन बसलो? आपल्या एका जन्माचं दुःख काही मोठं दुःख नाही आहे, हे खूप छोटं दुःख आहे. पण ही साधना अनेक प्रकारच्या जन्मातून आणि भवचक्रातून आपल्याला मुक्त करू शकते. या साधनेतून बोधिसत्व बुद्ध होऊ शकतात. तर आपलं दुःख तरी त्याच्या पुढे काहीच नाही, एक छोटासा कण, एक छोटासा वाळूचा कण म्हणजे आपलं दुःख आहे. पण या साधनेतून दुःखाचा डोंगर नष्ट केला जाऊ शकतो, दुःखाचा पर्वत नष्ट केला जाऊ शकतो, दुःखाचा समुद्र नष्ट केला जाऊ शकतो. एवढी शक्ती या साधनेमध्ये आहे. मग जो व्यक्ती साधना करतो, जो व्यक्ती प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, पंचम ध्यानापर्यंत तो प्राप्त करतो, ध्यानाचे अंग प्राप्त करतो, तर त्या व्यक्तीचे चित्तविकार निघून जातात आणि अशा व्यक्तीचं चित्त खूप शीलवान असतं, दानमय असतं, श्रद्धामय असतं, प्रज्ञामय असतं आणि म्हणून असा व्यक्तीसुद्धा खूप पुण्यवान असतो. म्हणून जे लोक साधना करतात त्या साधनेतूनच हे लोक खूप पुण्य प्राप्त करत असतात. आणि त्यानंतर आहे प्रज्ञा.
भगवंतांनी प्रज्ञासुद्धा खूप महत्त्वाचे सांगितल्या आहेत. जेव्हा आपण भगवंताचा धर्म ऐकत असतो, भगवंताचं धर्माचं वाचन करत असतो, तर त्यावेळेला त्या धर्मातून आपल्या चित्तामध्ये बोध निर्माण होतो की जगामध्ये दुःख आहे, जगामध्ये अनित्य आहे, जगामध्ये अनात्म आहे. हे दुःख अनित्य अनात्म ही प्रज्ञा जर आपल्याला एकदा समजायला लागली, तर आपल्याला दुःख समजायला लागलं तर आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण होईल. अनात्मभाव समजायला लागला तर आपल्यामधला मीपणा माझपणा नष्ट होईल. अनित्य समजायला लागलं तर संसारामधल्या सगळ्या आसक्तीच्या ज्या गोष्टी असतात त्या गळून पडतील. आणि म्हणून जेव्हा व्यक्ती प्रज्ञावान होतो तेव्हा त्याचं दुःख अनित्य अनात्म हा 3 प्रकारचा बोध त्याचा जागृत होतो आणि संसारामध्ये असलेली आसक्ती नष्ट होते, वैराग्य जागते आणि मी आणि माझं हे अज्ञानसुद्धा नष्ट होते. एवढी शक्ती या प्रज्ञेमध्ये आहे. आणि म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती प्रज्ञा प्राप्त करतो भगवंताचा धम्म ऐकून, भगवंताचा धर्माचं वाचन करून, तर ते प्रज्ञेमध्ये सुद्धा भगवंताने खूप महान पुण्य सांगितलं आहे. मग हे 5 अंग आहेत. जर श्रद्धावान उपासक उपासिका भिक्षू भिक्षुणी हे जर या 5 अंगाला विकसित करत असतील तर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती प्राप्त केली आहे. हे ते पुण्य आहे. हे पुण्य आपण करत असाल तर समजा आपण महान पुण्यवान आहोत. पण याच्या व्यतिरिक्त जर आपण दुसऱ्या गोष्टी जर करत असाल आणि त्याला जर तुम्ही पुण्य म्हणत असाल तर समजून घ्या तुम्ही मिथ्या दृष्टीमध्ये आहेत. त्या गोष्टीतून पुण्य तयार होत नाही. पुण्यकर्माचं माध्यम, पुण्यकर्माचा समुद्र म्हणजे ह्याच त्या 5 गोष्टी श्रद्धा, शील, समाधी, प्रज्ञा आणि दान आहेत. तर मग सगळ्यात श्रेष्ठ दान भगवंतांनी सांगितलं आहे, धम्मदान सांगितलं आहे. तर आज आपण भगवंतांनी सांगितलं पुण्यकर्म कशा कशामध्ये असतो तो विषय आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा आपण दान विषयाकडे एकदा 2 मिनिटासाठी वळूया. कारण पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं सब्बदान धम्मदान जिनाती सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान धम्मदान आहे. तर धम्मदान म्हणजेच काय, लोकांच्या हितासाठी सुखासाठी लोकांना धम्माचं दान करणे. तर हेच दानाचं महत्त्व समजून बुद्धभूमी मावसाळा चॅनल यांच्या वतीने प्रवचन मालिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. भदंत यश प्रज्ञाबोधी हे भिक्षू आहेत, महादेव आहेत आणि यांचं खूप आयुष्य, तरुणपणाचं आयुष्य चिवरामध्ये गेलेलं आहे. सब्बदान धम्मदान जिनाती हा भाव मनामध्ये ठेवून सगळ्या दानात श्रेष्ठ दान धर्माचं दान आहे. तर धर्माचं दान ते खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांना देत असतात. अशा ठिकाणी ते लोकांकडे जातात की त्या लोकांना धर्मसुद्धा माहिती नाही. भदंत प्रज्ञाबोधी त्या ठिकाणी जातात. मग लहान मुलं असतील, तरुण मुलं असतील, म्हातारे लोक असतील, सगळ्यांना मैत्रीयुक्त चित्ताने धर्म सांगतात, धर्म शिकवितात. असं महान पुण्य दान ते वाटत आहेत. मी आज खरंच बुद्धभूमी मावसाळा चॅनल यांना मी यांच्या विनंतीला मान देऊन मी आज या चॅनलवरती माझं जे काही धम्मप्रवचन आहे ते मी व्यक्त केलेलं आहे. आणि मी भदंत प्रज्ञाबोधी यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्हीसुद्धा भिक्षू जीवनामध्ये प्रेरित झालेलो आहोत आणि आमचंसुद्धा जीवन त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असतं. मी पुन्हा एकदा भदंत प्रज्ञाबोधी यांना वंदन करतो आणि इथेच माझ्या प्रवचनाला पूर्णविराम देतो. अपेक्षा करतो सर्व उपासक उपासिका यांना नक्कीच पुण्यकर्माच्या गोष्टी समजल्या असतील, पुण्य कशामध्ये आहे ते समजलं असेल असं आशा करतो आणि इथेच पूर्णविराम देतो. सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या सुखासाठी, सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो, सर्वजण भयातून मुक्त हो, रोगातून मुक्त हो, दुःखातून मुक्त हो, सर्वांना आयु वर्ण सुख आणि बलाची प्राप्ती हो अशी उदात्त मंगल कामना करतो. आशीर्वाद व्यक्त करतो आणि समाप्त करतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन धम्मानुभावेन संघानुभावेन सदा सोते भवन्तु ते साधु साधु साधु.